मला आज एक गोष्ट शेअर करायची आहे. जेव्हा आपण एखादं काम एकदम छान मनापासून करतो आणि ते खूप छान दिसतं नंतरनं झाल्यानंतरनं, तर किती खुशी होते. आणि हे तर जास्त वेळ माझी खुशी राहणार नाही आहे, कारण हे लवकरच घाण होईल. मग मला असं वाटतं त्याच्या आधीच मी छानसा व्हिडिओ काढून घेते आणि एक स्नॅप टाकून देते. मग दाखवते मी तुम्हाला. सो हे ते आहे. मी आज खूप छान प्रकारे कट्टा असा धुवून पुसून स्वच्छ चकाचक केलेला आहे. आणि प्लस आम्ही आज इथे खीर बनवली आहे, ती पण गव्हाची खीर बनवली आहे. आणि हे बनायला ना अख्खा एक दिवस लागतो बनायला. रात्री त्याला भिजत टाका पाण्यामध्ये, परत त्याला शिट्टी मारा सकाळी उठल्यानंतर, मग परत त्याला पातेल्यात शिफ्ट करा, मग परत त्याला शिजवा 4 का 5 शिजवा, मग परत त्याच्यात गूळ टाका, ड्रायफ्रूट्स टाका, तुम्हाला जे टाकायचे ते टाका. मग ते झाल्यानंतर ना ती रेडी होते आणि तुम्हाला दाखवते मी आता ती. सो हीच आहे ती खीर जे 1 डे घेते त्याला बनायला. आणि इट्स लुक व्हेरी डिलिशियस. एकदम अशी गोड गोड दिसते. हे बनायला तर खूप मोठी प्रोसेस आहे, बट जेव्हा आपण खातो व्हेरी नाईस. पण हे ना असं थोडं गरम गरम करायचं, ताटामध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरती तूप टाकायचं. काय काय जण याच्यासोबत दूध पण खातात. तुम्ही सगळं खाऊ शकता त्याच्यासोबत. आणि गावाला तर स्पेशली ह्याच्यासोबत वांग्याची भाजी खातात. हे मला कॉम्बिनेशन आवडत नाही, बट इट्स ओके. ते लोकांनी खातात तर मी खातात. इवन खातात तर माझे पप्पा पण खातात आणि मम्मी पण खाते वांग्याची भाजी त्याच्यासोबत, बट मला नाही आवडत. सो दॅट्स